अरे साथ है वो हाथ खाली है, बहुत हाथ खाली है। ये वस्त्रीगत मान्यता के लिए आवेदन देना था, पत्र दिया है वो कुछ सहकारी विमुक्त बच्चे जमाती का रूम है, नंबर है। हाँ ये बोला हाँ वो चले गए। आयुक्त साहब को कुछ सहकारी आईडी कार्ड जैसे चालू आहे खूप जास्त आणि मेन म्हणजे दुसऱ्या जॉबमध्ये त्यासाठी ती सुविधा खूप महत्त्वाची सर स्टेट नेटचा पेपर फुटला होता मागे, त्याबद्दल आम्हाला बोलायचं होतं. ते आपण बोलायचं कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला तुमचा नंबर आहे घेतला म्हणजे पेपर त्याबद्दल ते हा पेज केल्यापासून मला 2 महिने झाले. सर 2 महिन्यात हे सगळे विषय संपायला पाहिजे होते. 2 महिने आपण काय केलं? 2 महिने खूप मोठा कालावधी असतो. ह्या आठवड्यात 24 तासात हे विषय संपले पाहिजे. आणि मागच्या प्रिन्सिपलला पण हे सांगतो आपण सगळे मुद्दे सांगितले जातात. मागच्या प्रिन्सिपलला पण काही नाही. हा अख्खा पक्ष अंगावर आहे तुमच्या. हे असं नका करत बसू. विद्यार्थ्यांची परिस्थिती बघा काय. सर ते लायब्ररी ही बंद असते, त्याच्यामध्ये पुस्तक वगैरे काहीच अवेलेबल नाहीये. आणि फीसमध्ये कुठल्या फीस लावल्या आपल्याला नाही काही नाही. आम्हाला कालच 2-3 दिवस झाले. आणि आम्हाला फीसमध्ये आय कार्ड वाटप झाल्यानंतर सगळ्यांना आय कार्ड काम राहतं ते. आमच्याकडे तुम्ही ऑफिस तुला तिकडनं आले तर थोडी पण सिक्युरिटी नाही आपल्या कॉलेजला. लायब्ररी कार्ड आपण इश्यू करायला सुरुवात केली ना मॅडम. हा मॅम आता 2-3 दिवस झाले की घेऊन गेले ते, दोन्ही पण घेऊन गेले. पण नाहीये म्हणजे लॅब इथलेच बाहेरचे जे मुलं आहेत कॉलेजमध्ये, त्यांनी कॉलेजमध्ये येऊन जे कॅमेरेज वगैरे आहे इथे ह्या कॉर्नरला आणि कॅन्टीन जवळ पण एक कॅमेरा होता, ते कॅमेरे सुद्धा त्यांनी तोडलेत बाहेरच्या मुलांनी येऊन. वॉचमॅन अलाउन्स कशी करतात बाहेरच्या मुलांना? वॉचमॅन पण 2-3 महिने झाले. त्याच्या पहिले सर, ते वॉचमॅन एका पण ठिकाणीच बसून असतं वॉचमॅन, पण ते काही ना काही वॉचमॅनला येऊन म्हणतात जाऊ द्या आतमध्ये आणि ते सोडतात वॉचमॅन आतमध्ये. सगळे वर्ग एकच वॉचमॅन आहे पुरा कॉलेजला. युनिफॉर्म नाही, ड्रेस कोड नाही, बरोबर वाट बघतोय का तुम्ही? बाहेरची मुलं येऊन चाकू दाखवत आहेत, मुलीवर हात टाकला, कोणाची जबाबदारी आहे? तो प्रकार घडल्यापासून बोलले पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला बोला, तुमच्या इकडची सिक्युरिटी वाढवा. कॉलेज आहे राजीव 24 तास मला हे सगळे विषय झालेले पाहिजे. वॉशरूम, सॅनिटरी पॅड्स, हे वॉचमॅनचा विषय पोलिसांशी बोलतो काय तुम्ही? ते जाऊन भेटू मला पोलीस स्टेशनला. पहिल्यांदा बाकी सर्वांची तक्रार माझ्याकडे 2 महिने नाही लागले पाहिजे. शिक्षक कसं बोलतात? सर, आम्ही तुम्हाला सांगायला येण्यापर्यंत आम्हाला गेट मधनं मध्ये एंट्री देतच नाही की तुमच्यापर्यंत आम्ही येईल आणि तुम्हाला सांगेल म्हणून. एंट्री देत नाही सर. खूप वेळा ट्राय केलं तुम्हाला सांगण्यासाठी. एकदा मी स्वतः पोलीसवाले जेव्हा बोलवले ना, तेव्हा सर लोक सगळे तिथे आले. ऑल स्टॉप तिथे स्टॉप आलेला. मला असं वाटतं की प्राचार्याच्या केबिनला येईपर्यंत कोणी अडवत नाही. सर नाही येऊ देत सर, परमिशन नाही. मीटिंग चालू आहे, अवेलेबल नाहीये, बाहेर आहे जेवलं आहे मी ट्राय केलंय, मी ट्राय केलंय. सांग ना कोण हे इथं बाहेर असते तेव्हा ते बोलतात. आय थिंक एकदा मी यांना पण बोलले होते की मला मध्ये जाऊ द्या म्हणून. खूप वेळेस बोललेलं असं नाही, मी पण खूप वेळेस मला घेऊन आलो. विद्यार्थ्यांसाठी एंट्री एकदम ओपन आहे. हा, एक मिनिट सांगा. हॅलो हॅलो आले तुम्ही? सर हो नमस्कार सर. मी इकडे आलो. तुम्हाला विषय कळला असेल हा मुलींचा. मला वाटतं इकडचे प्राचार्य पण तुमच्याशी बोलले.
हा तिकडे बाहेरनं मुलं येतात ह्या कॉलेजेसमध्ये आणि मुलींना सुडीबिडी दाखवतात. तर मला वाटतं तुम्ही जरा बघून घेतले पाहिजे ते विषय. तिकडचे कॅमेरा सगळे तोडलेत. हा सर, मी तुम्हाला मला पण आत्ता कळली कॅमेरा तोडले त्यांनी ते बाहेर न येऊन. सो मला वाटतं मी ह्यांना पण सांगितलं जरा सिक्युरिटी वाढवायला, पण तुम्ही पण जरा बघून घ्या कोण आहेत मुलं. हा सर प्लीज. येस येस. ओके ओके. जर हां लगेच बघा हा विषय प्लीज. हो नो प्रॉब्लेम मला कळलं. फक्त हे महत्वाचे गंभीर विषय जरा बाहेरच्या येऊन चोरीबिरी दाखवत असेल जरा गंभीर आहे. मला प्लीज बघून घ्या. ओके ओके सर. थँक्यू. ते बोलले पण ते बघतील हा विषय, पण कॉलेजच्या अंतर्गत जे विषय ते तुम्ही बघून घ्या. शिक्षकांचा असेल, वॉशरूमचा असेल, कॅन्टीनचा असेल, मला वाटतं की ते लगेच संपले पाहिजे. त्याची फॉलोअप करून मला अपडेट पाहिजे. उद्या संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला अपडेट. चालेल. सर मागे मला नाही माहिती तुमच्या कानावरती आलं की नाही, पण मागे मी कंप्लीट केलेली सर. तुम्ही पण होते वाटतं की मला मागे आउटर मुलं आलेले कॉलेजमध्ये आपल्या, त्यांनी मला येऊन सामान लावलं, म्हणजे ते चाकू वगैरे काहीतरी त्यांनी लावलं की नंबर वगैरे ते वगैरे वगैरे त्यांचं चालू होतं. परत सर कॉलेजमध्ये आपल्या पाण्याची सुविधा नाहीये, समोरचं गेट ही कंटिन्यू बंद असतो, त्याच्यानंतर पिण्याचं पाणी, आउटर बॉईज खूप वाढले, वॉचमॅन पण लक्षही देत नाही. आहेत वॉचमॅन पण ते अजिबात लक्ष देत नाही. आणि शिक्षक ही काही शिक्षक जे आहेत त्यांना अजिबात शिस्त नाहीये सर. मुलींशी बोलायची ते कोणत्याही लँग्वेज मध्ये मुलींशी बोलतात. तुम्ही आजच सांगताय मला. सर आम्ही कंटिन्यू सांगतो. मी आल्यामुळे ऍटलीस्ट तुमच्या कानापर्यंत पोहोचल्या गोष्टी. पण बाहेर नेऊन जर चाकू वगैरे दाखवत असतील, एक तर पोलिसांचा पण विषय, पण तुमचे वॉचमॅन पैसे देऊन मुलांना आत सोडतात. कॉलेजमध्ये पोलीसवाले सुद्धा आलेले, जेव्हा माझं नोकरी पडलं ना तेव्हा पोलीसवाले सुद्धा आलेले, पण मला कॉलेजवाले सर लोकांनी सगळ्यांनी थांबवलं की थांब, कॉलेज तुझंही आहे, काही केस वगैरे करू नको, आपलं कॉलेज बंद होईल. त्यामुळे मीही थांबून घेतलं. सर गेट पण बंद असतात, आम्हाला इतकं फिरून जावं लागतं. हा राहिला बाहेरचा विषय. आम्ही पण पोलिसांशी बोलू. इकडे कॉलेजमध्ये वॉशरूमची परिस्थिती बघा. इकडे सॅनिटरी पॅडचं मशीन नाही आपल्याकडे. तुम्ही ह्या मुलांचं एवढी तर काळजी घेतली पाहिजे ना आपण. साफसफाई थोडी पण नाही सर. आपल्या समोरचं फ्रंट गेट का बरं बंद आहे सर? पण ठीक आहे सर, पण हा मागचं गेट तुम्ही ओपन ठेवताय. सिडको वरनं किती दुरून फिरून यावं लागतंय आम्हाला कॉलेजमध्ये. ते पण मुली खूप पाहिजे. आणि कॉलेजच्या गेट सुरक्षेसाठी बंद ठेवल्यानंतर पण मुलं येतातच सर. मुलं वरती उड्या मारून येत आहे. मग ह्यांना कम्फर्ट कुठे वाटेल ते गेट तुम्ही उघडून ठेवलं पाहिजे आणि तिकडनं ह्या बाहेरच्या मुलांना अडवलं पाहिजे ना आपण. ह्याच गेटनी बाहेरची मुलं येतात. जे बंद असताना तिकडनं पण येतात, त्यांचं तेच म्हणणं आहे. हे 24 तासात संपणारे विषय आहेत. मला 24 तासात हे संपले पाहिजे. आम्ही पोलिसांशी पण बोलतो, पण कॉलेजची कॅन्टीनची व्यवस्था असेल, वॉशरूमची व्यवस्था ही मुलांसाठी पण नीट केली पाहिजे. तुम्ही प्राचार्य तुमचं ऐकायला तर आपण लागलो पाहिजे. हे फीस देऊन इकडे फुकट नाही शिकत आहे. वॉशरूमची व्यवस्था आहे नाही सर, आम्ही असं म्हणत नाही व्यवस्था आहे सर, पण ती तुम्ही बघा ना एकदा ते कसं झालंय. तिथं सॅनिटरी पॅड्स अवेलेबल नाहीये. मुली तिथे येऊन मेकअप करतात, काही मुली बाहेरून येतात मेकअप्स करतात सर. आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. सर आणि फीस स्ट्रक्चर पण नाहीये आपल्याकडे. सगळे जुनेच फीस स्ट्रक्चर लावलेले आहेत. जे चालू आहे फी स्ट्रक्चर आपलं तेच आहे सर. ते फी स्ट्रक्चर सर वेगवेगळ्या मुलींकडे वेगवेगळी फीस ऐकते सर. नाही, मुलींकडून फीस हे शासनानं बंद करायला गेला. भरपूर मुलीचे घेतात. त्यांनी कॉलेजच्या विरोधात शासनाने पत्र व्यवहार केला. कॉलेजची नावाची मंत्री महोदयाने तुमच्या विरोधात पत्र दिलं शासनाने. मुलीचा फोटो बोलत असेल, मंत्री महोदय फोटो बोलतात.
थोडं